नमस्कार खावयानो, तुमचं स्वागत आहे नीलम कोकणी रेसिपी अँड व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी तुमच्यासाठी बनवणार आहे एकदम झटपटीत आणि कमी साहित्यात आंबट गोड असं आंब्याचं रायतं। त्यासाठी लागणार आहे आंबे 10, तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, लसूण, कढीपत्ता, गूळ, मीठ चवीनुसार, ओलं खोबरे 1 वाटी, मच्छी मसाला किंवा तुम्ही खडा मसाला वापरू शकतात। आता हे सर्व आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे, व्यवस्थित असं सोलून घ्यायचे आणि सालाला जो रस असतो तो काढून घ्यायचा आणि एका भांड्यात सोललेले आंबे घ्यायचे। आता एका भांड्यात आपण तेल घ्यायचं। ते व्यवस्थित तेल जरा गरम झालं की त्यात मोहरी टाकायची। मोहरी तडतडून झाली की त्यात आपण कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात, मी तर त्यात जास्तच टाकला आहे। आणि त्यात आता लसूण टाकायची, ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची। लसूण पण आपण जास्त घ्यायची, त्याने कसं चवही छान लागते आणि वासही मस्त येतो, घमघमाट सुटतो। आता हे व्यवस्थित परतून घेतलं की आपण त्यात आता हळद टाकायची। हळद तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात टाकू शकतात, मी त्यात 1.5 चमचा हळद टाकली आहे। हळद टाकलं की कसं त्याने कलर पण छान येतो। हे बघा, हळद टाकली की आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स घेतलं करून की मग त्यात आपण जे वाटण काढलेलं ओलं खोबरं आणि मच्छी मसाला वगैरे ते वाटण आपण त्यात टाकायचं। हे बघा, हे असं बारीक असं वाटून घेतलं, मिक्सरला लावून झालं की ते व्यवस्थित तेलात असं व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून घेतलं की मग आपण जे सोललेले आंबे होते ना, ते आंबे त्यात टाकायचे एक एक करून। सर्व व्यवस्थित असं टाकून झालं की मग आपण ते परत एकदा व्यवस्थित असं आंबे परतून घ्यायचे। मग त्याने कसं असे सर्व मिश्रण होतं ते एकजीव होतं, लागतं व्यवस्थित। आणि ते झालं की आपण त्यात आपण चवीनुसार त्यात मीठ टाकायचं। मी 1 चमचा मीठ टाकलंय, छोटं 1 चमचा मीडियम साईजचा। हे परत एकदा व्यवस्थित मिश्रण हे सर्व मिक्स करून घेतलं की त्यात म्हणजे आवडीचं म्हणजे गोड म्हणजे त्याने टाकल्याने की त्याने चवच भारी येते। चव तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात गूळ टाकायचं। जर आंबे जास्त आंबट असतील तर जरा जास्तच गूळ टाकायचं आणि कमी गोड असतील तर कमी टाकायचं। तसं काही नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तर त्यात आपण असं गूळ टाकलं की ते व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं। हे बघा, हे गूळ टाकलं मी आवडीनुसार तुमच्या। परत मिक्स करून घेतलं की व्यवस्थित ते मंद आचेवर असं शिजू द्यायचं। जरा वेळ पाणी टाकायच्या आधी, नंतर मग पाणी टाकायचं। पाणी मी 2 कप टाकलं आहे त्यात। ते व्यवस्थित परत पाणी टाकून व्यवस्थित ते एकजीव करून मिक्स करून घेतलं की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ते व्यवस्थित मंद आचेवर शिजू द्यायचं। हे शिजून झालं की त्याचा कलर पण बदलतो आणि वास पण एकदम घमघमाट सुटतो सर्व ठिकाणी, खायला पण भारीच लागतो। हे बघा, ही डिश तयार झाली आहे झटपटीत कमी साहित्यात। हे तुम्हाला हे बघा आंबट गोड असा रायतं तयार खायला। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।